आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी ॲडव्होकेट विकास जाधव, सरपंच परिषद प्रदेश उपाध्यक्ष। राज्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणं गरजेचं असतं। परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जे की ओबीसी आणि अनुसूचित जाती जमाती या जागेवर निवडून आलेले पदाधिकारी यांचं वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांना मिळालं नाही आणि तसं प्रशासनाकडून कळवलं देखील नाही। म्हणजेच प्रशासनाची चूक असताना सुद्धा अनेक ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सदस्यांना नोटिसा काढून त्यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व अपात्र करण्याबाबत कळवलं होतं। काही ठिकाणी निर्णय दिलेले आहेत, काही ठिकाणच्या सदस्यांना, सरपंचांना अपात्र ठरवलेलं आहे। म्हणून आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे ही बाब निदर्शनास आणून दिलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळेस आम्ही शिष्टमंडळानं भेटून त्या ठिकाणी सरपंच परिषदेच्या ही मागणी लावून धरलेली होती की जात वैधता प्रमाणपत्र हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मिळालेलं नाही मुदतीत, त्यामुळं ते दाखल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी आणि जे काही अपात्र ठरवलेले सरपंच आणि उपसरपंच किंवा सदस्य आहेत त्यांना देखील स्थगिती देऊन त्यांचा कार्यकाल कंटिन्यू करावा अशी आम्ही मागणी केली होती। त्यावेळेस आम्हाला ग्रामविकास मंत्र्यांनी शब्द दिला होता, त्याप्रमाणे कालच्या मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी निर्णय घेऊन जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी वाढवून दिलेला आहे। त्याबद्दल सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांचं मी अभिनंदन करतो। आणि तसंच जे अधिवेशन चालू होतं मागचं उन्हाळी अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये देखील आमदार श्रीकांतजी भारतीय साहेब यांनी हा विषय विधान परिषदेत लावून धरला आणि शासनाचं लक्ष वेधलं होतं। त्यांचं देखील मी अभिनंदन आणि आभार मानतो। तसेच विधानसभेतले आमदार दिलीपरावजी सोपल साहेब असतील किंवा सुरेश अण्णा धस, ह्या दोन्ही आमदारांनी प्रामुख्याने आम्हाला पत्र देऊन ह्या विषयाच्या अनुषंगाने शासनाकडे आमच्या मागणीचं पत्र देऊन शासनाकडे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्याकडे लक्ष वेधलं होतं। त्याबद्दल सोपल साहेब आणि धस साहेब यांचं देखील मी सरपंच परिषदेच्या वतीने आभार मानतो। आणि इथून पुढच्या काळात देखील आमच्या ज्या काही सरपंच परिषदेच्या माध्यमातून सातत्यानं पाठपुरावा होतो, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ज्या काही अडीअडचणी येत आहेत त्याचा पाठपुरावा चालू राहील। तसेच अनेक मागण्या आहेत, पुढच्या आठवड्यात ग्रामविकास मंत्र्यांनी मीटिंग लावण्याचा देखील शब्द दिलेला आहे। हा जो मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला 1 वर्षासाठीची जी मुदत वाढ दिली, त्यामुळे हजारो सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना त्यांना दिलासा मिळणार आहे। हा जो निर्णय लागू झालेला आहे तो 2022 साली ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकीतून निवडून आलेल्या सदस्यांसाठीचा आहे, हेही या निमित्तानं नमूद करतो। पुन्हा एकदा मी ग्रामविकास मंत्र्यासह या सर्व आमदारांचं आभार मानतो। धन्यवाद। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।